नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. प्रॉपर्टी खरेदी करताय किंवा आधीपासूनच तुमची स्वमालकीची प्रॉपर्टी असेल तर आग लागण्याच्या दुर्घटनेपासून वाचवण्याची जबाबदारी देखील नाशिककरांनो तुम्हालाच घ्यावी लागेल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीची सुरक्षेची जबाबदारी नाशिक महापालिकेच्या अग्निशामक विभागाची असली तरीही पुरेशी यंत्रणा नाही. अग्निशामक केंद्र तर सोडाच, शिकाऊ आणि मानधनावरील अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या भरोशावर महापालिकेची अग्निशामक सेवा अवलंबून आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने 1992 मध्ये अग्निशामक विभागाचे सक्षमीकरण सुरू केले. त्यावेळच्या लोकसंख्येचा विचार करता त्यावेळी सक्षम अशी अग्निशामक यंत्रणा होती. 2011 नंतर मात्र दुर्लक्ष होत गेले. 2011च्या लोकसंख्येनुसार जी स्थिती अग्निशामक दलाची आहे ती स्थिती 13 वर्षानंतरही कायम आहे. शहरात 25 मजल्याच्या वरती इमारती बांधकाम सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय व आरोग्य विभागा इतकीच अग्निशामक सेवा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु अतिशय महत्त्वाच्या या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत ड वर्ग नगरपालिका प्रमाणे अग्निशामक सुविधा आहे. तातडीची बाब म्हणून कोरोना काळात शासनाने अग्निशामक व वैद्यकीय विभागातील 348 पदे भरण्यास मंजुरी दिली. पदाची भरती करण्याचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला देण्यात आले. परंतु पदे भरण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता नव्याने पदे भरण्याची परवानगी आवश्यक असणार आहे. अग्निशामक केंद्रे आहेत. प्रत्यक्षात लोकसंख्येचा विचार करता 22 केंद्रे हवीत. 6 केंद्रात 299 इतके फायरमॅन मजूर आहेत. परंतु सद्यस्थितीत 18 फायरमॅन तर 60 लीडिंग फायरमॅन आहेत. सद्यस्थितीतील अग्निशामक केंद्रे सिडको, सातपूर, नाशिक रोड, अमृतधाम, मखमलाबाद नाका, शिंगाडा तलाव. प्रस्तावित अग्निशामक केंद्रे गांधीनगर, गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी समोर, दसक पंचक. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अग्निशामक केंद्राची संख्या वाढवता येत नाही. 3 वाढीव केंद्रांचे प्रस्ताव आहेत. संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.